नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन असा एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजेच PVC आधार कार्डला कशा प्रकारे अप्लाय करायचा. फक्त 50 रुपयामध्ये आपण घर बसल्या PVC आधार कार्डला अप्लाय करू शकतो व त्याची फी पेमेंट केल्यानंतर आपल्याला घर बसल्या पोस्टाने आपल्याला PVC आधार कार्ड येणार आहे. तर यासाठी कशा प्रकारे अप्लाय करायचं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सुरुवातीला सगळ्यांना डाऊट्स असतो की आपलं जे ओरिजिनल आधार कार्ड आणि हे PVC आधार कार्ड यामध्ये तर कलरमध्ये चेंज आहे, पण हे दोन्ही जे आयडेंटिटीसाठी आपण जेव्हा पेपरला जात असतो किंवा इतर ठिकाणी आयडेंटिटी म्हणून आपण देत असतो, तर त्यासाठी हे दोन्ही पण चालत असतात. ओरिजिनल आधार कार्ड तर चालतंच, तसेच PVC आधार कार्ड हे पण चालत असतं. खास करून जे विद्यार्थी पेपर देत असतात तर त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आज आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तर त्यासाठी अप्लाय करण्यासाठी फक्त 50 रुपयामध्ये आपल्याला आपल्या घरच्या ॲड्रेसवर ते पोस्टाने आपल्याला पाठवत असतात. तर त्यासाठी कशा प्रकारे अप्लाय करायचं ते आता बघूयात. गुगलवर तुम्हाला सर्च करायचं आहे UIDAI. टाईप करून एंटर केल्यानंतर असे पेज ओपन झाले दिसेल. त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला जी लिंक दिसत आहे, होम युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, ही जी पहिलीच लिंक आहे, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झालेले दिसेल माय आधार कार्डचे. त्यामध्ये तुम्हाला आता खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे सेकंड जो ऑप्शन आहे गेट आधार, यामध्ये तुम्हाला खाली दिसत आहे बुक अँड अपॉइंटमेंट, त्यानंतर क्लिक चेक आधार कार्ड स्टेटस, त्यानंतर डाउनलोड आधार कार्ड, त्यानंतर ऑर्डर आधार PVC कार्ड. तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑर्डर आधार PVC कार्ड यावर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झाले दिसेल. यामध्ये तुम्हाला आता काय करायचं आहे, तर वेलकम टू माय आधार असं पेज ओपन झाल्यानंतर येथे तुम्हाला दिसत आहे लॉग इन. तर लॉग इनवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथे दिला जो कॅप्चा कोड आहे, तर इथे कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि त्यानंतर सेंड OTP वर क्लिक करायचं आहे. सेंड OTP वर क्लिक केल्यानंतर जो तुम्ही आधार कार्डला नंबर दिलेला आहे, तर त्यावर तुम्हाला एक OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर अशी विंडो ओपन झालेली दिसेल. त्यामध्ये तुम्हाला येथे तुमचा लोगो दिसेल, म्हणजेच तुम्ही लॉग इन झालेले आहात, म्हणजे तुमचं तिथे फोटो दिसणार आहे. त्यानंतर इथे सर्व्हिसमध्ये तुम्हाला बघा डॉक्युमेंट अपडेट, त्यानंतर डाउनलोड आधार कार्ड, त्यानंतर ऑर्डर आधार PVC कार्ड. तर 3 नंबरला हा ऑप्शन आहे ऑर्डर आधार PVC कार्ड. तर यावर तुम्हाला आता क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा येथे दिलेलं आहे त्यांनी फी कशा प्रकारे म्हणजे ऑर्डर फॉर फक्त 50 रुपयात तुम्ही ऑर्डर करू शकता, त्याची माहिती पण येथे दिलेली आहे. त्यानंतर खाली तुम्ही स्क्रोल केल्यानंतर तुमचा फोटो, तुमचं नाव, सर्व डिटेल्स तिथे दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची डिटेल्स क्लिअर म्हणजे चेक करून घ्यायचे आहे बरोबर आहे का नाही, आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनावर इथे क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पेमेंट या पेजवर येणार आहात. तर यामध्ये दिलेलं आहे डिअर रेसिडेंट यू विल बी चार्ज 50 रुपीज इन्क्लुडिंग फॉर GST स्पीड पोस्ट चार्जेस, म्हणजेच जे स्पीड पोस्टसाठी त्यांना ते 50 रुपये लागत असतात फॉर द PVC आधार कार्ड यासाठी. त्यानंतर येथे तुम्हाला एक लिंक दिसत आहे यू कॅन फाइंड युअर मोर इन्फॉर्मेशन ऑन द पेमेंट. पेमेंटविषयी काही माहिती दिलेली आहे. त्यानंतर ती माहिती वाचून झाल्यानंतर तुम्हाला इथे चेकबॉक्स आहे आय हिअर बाय कन्फर्म दॅट आय हॅव रीड अँड अंडरस्टूड द पेमेंट कॅन्सलेशन रिफंड्स प्रोसेस. म्हणजे इथे या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली जाईल व ती रीड केल्यानंतर तुम्हाला इथे चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि मेक पेमेंट या बटनावर तुम्हाला आता क्लिक करायचं आहे. मेक पेमेंट या बटनावर क्लिक केल्यानंतर असं पेमेंटचं एक पेज ओपन झालेलं दिसेल. यामध्ये तुम्हाला बघा इथे नेट बँकिंगसाठी 43 रुपये जास्त चार्जेस लागणार आहे. त्यानंतर वॉलेटसाठी म्हणजे एअरटेल ते पेमेंट बॅक असतं, तर त्यासाठी तुम्हाला 6 रुपये एक्स्ट्रा द्यावं लागणार आहे. आणि तुम्ही जर कार्डने पेमेंट केलं तर 0 रुपये लागणार आहे. म्हणजे जे वरचे चार्जेस असतात तर ते लागणार नाही.
मग फक्त तुम्हाला 50 रुपये फी लागेल फक्त, जर कार्डने जर तुम्ही पेमेंट केलं. ऑनलाईन नेट बँकिंग याचा यूज करू नका. फक्त कार्डने जर केलं तर तुम्हाला 50 रुपये फक्त फी लागणार आहे. आणि जर तुम्ही नेट बँकिंगचा यूज करून जर पेमेंट केलं तर 50 + 43 रुपये एक्स्ट्रा लागणार आहे. म्हणून इथे कार्डला कोणताही चार्जेस दिलेले नाही, म्हणून तुम्ही कार्डचाच यूज करा. इथे कार्डवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कार्डवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कार्ड नंबर टाकायचा आहे, त्यानंतर एक्सपायरी डेट, त्यानंतर CVV नंबर असतो तो टाकायचा आहे, त्यानंतर कार्ड कोणाचे नाव आहे त्यांचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर याच्यावर क्लिक करायचं आहे चेकबॉक्स आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक OTP तुमच्या मोबाईलवर येईल, म्हणजे ज्याचं कार्ड असेल त्याच्या मोबाईलवर OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर 50 रुपयाचं पेमेंट तुमचं सक्सेसफुल होईल. सक्सेसफुल झाल्यानंतर 1 ते 2 आठवड्याच्या आत तुम्हाला दिलेल्या ॲड्रेस तुम्हाला ते PVC आधार कार्ड तुम्हाला घर बसल्या मिळून जाईल. तर अशा प्रकारे आज आपण PVC आधार कार्डला कशा प्रकारे अप्लाय करायचं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.